आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. विदर्भाच्या औद्योगिक विकासाला ऐतिहासिक गती देणाऱ्या महत्त्वाच्या घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत. नागपुरात महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करून मोठा ऑटोमोबाईल प्लांट उभारणार असून विदर्भात महाराष्ट्रातील सर्वात मोठा नदीजोड प्रकल्प राबवला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दावोस दौऱ्यानंतर नागपूरमध्ये आयोजित ॲडव्हान्टेज विदर्भ 2026 खासदार औद्योगिक महोत्सवच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. मला असं वाटतं की आज अतिशय महत्त्वाचे काही एमओयूज आम्ही केले आहेत. विशेषतः यातला महिंद्रा अँड महिंद्राचा जो एमओयू आहे हा अतिशय महत्त्वाचा एमओयू आहे. पहिल्यांदाच ऑटोमोबाईल क्षेत्रातली इन्व्हेस्टमेंट ही विदर्भात नागपूरमध्ये आलेली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा ही अतिशय आधुनिक नेक्स्ट जेन अशा प्रकारचं जे त्यांची कार आहे, एसयूव्ही आहे, तिची फॅक्टरी इथे टाकते. ही इंटिग्रेटेड फॅक्टरी असेल ज्यातनं ईव्ही कार्स, नेक्स्ट जेन कार्स आणि त्यासोबत ट्रॅक्टर्स अशा दोन्ही गोष्टी असतील. ही इंटिग्रेटेड पद्धतीची महिंद्राची सगळ्यात मोठी फॅक्टरी असेल आणि यासोबतच छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये देखील ते इन्व्हेस्टमेंट करतायत. त्याचं अनाउन्समेंट त्यांनी केलं. जवळपास 15,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे आणि 1600 एकर जागा आम्ही त्यांना देतो. यामुळे मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट तयार होणार आहे. तसंच या ठिकाणी स्मेल्टिंगच्या क्षेत्रामध्ये चांगली इन्व्हेस्टमेंट झाली आहे. ईव्ही ऑटोच्या क्षेत्रात इन्व्हेस्टमेंट झाली आहे. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागपूर आणि विदर्भात आलेली आहे. रोजगार निर्मितीसाठी किती मोठा फायदा आहे महिंद्राचा विचार केला तर जवळपास 10,000 लोकांना रोजगार मिळेल. 3 व्हीलरची जी इंडस्ट्री आलेली आहे ज्याच्यामध्ये एकदम लेटेस्ट टेक्नॉलॉजी येते आहे, त्याच्यामध्ये जवळपास 6,000 लोकांना एम्प्लॉयमेंट मिळेल. आणि तसंच इतरही बाकीच्या ज्या काही इन्व्हेस्टमेंट आलेल्या आहेत त्यातनं अजून 5,000 ते 6,000 लोकांना मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट मिळेल. पुण्यानंतर आता नागपूर, संभाजीनगर आणि नाशिक ही ऑटोमोबाईल क्षेत्राची नवी केंद्रे म्हणून विकसित होतील असेही ते म्हणाले. गेल्या 10 वर्षात विदर्भाचा चेहरा बदलल्याचा दावा करत फडणवीस म्हणाले की गडचिरोली आणि परिसरात औद्योगिक इकोसिस्टम तयार होत आहे. गडचिरोलीत ग्रीन स्टील प्रकल्प उभारून चीनपेक्षा स्वस्त स्टील तयार करून दाखवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. औद्योगिक विकासासाठी मॅग्नेट हब तयार करावे लागतात आणि त्यातूनच आसपासच्या भागाचा विकास होतो असे त्याने स्पष्ट केले. महाराष्ट्रात पूर्वी मुंबई, ठाणे हेच औद्योगिक मॅग्नेट होते. आता रायगड, संभाजीनगर, नागपूर, अमरावती येथे नवे औद्योगिक मॅग्नेट हब तयार केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. टाटा एरोस्पेस लवकरच नागपुरात सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार आहे. नागपूर परिसरात आणखी 5,000 हेक्टर जमीन औद्योगिक विकासासाठी अधिगृहीत केली जाणार आहे. अमरावतीत आशियातील सर्वात मोठे एव्हिएशन स्कूल उभारले जात असून जुलैमध्ये त्याचे उद्घाटन होईल. गडचिरोलीतही विमानतळ विकसित होत असून ते गेटवे टू साऊथ इंडिया म्हणून ओळखले जाईल. विदर्भात महाराष्ट्रातील सर्वात मोठा नदीजोड प्रकल्प लवकरच सुरू केला जाणार आहे. भंडाऱ्यातील वैनगंगा नदीला बुलढाण्यातील नळगंगा नदीशी जोडण्यासाठी सुमारे 500 किलोमीटर लांबीची कृत्रिम नदी तयार केली जाईल. या प्रकल्पामुळे विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पाणी मिळेल आणि वर्धेच्या पुढील पावसाअभावी भागात सिंचन व्यवस्था मजबूत होईल. याच वर्षी या प्रकल्पाची सुरुवात होणार असून त्यामुळे पाण्यावर अवलंबून उद्योगही विदर्भात येण्यास चालना मिळेल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.